ओम नमो भगवते वासुदेवाय. नृसिंह पुराणामध्ये एक कथा येते की देवर्षी नारद एकदा त्या ध्रुवलोकात जाऊन पोहोचले आणि ते एवढ्यासाठीच गेले की आपण ज्याला उपदेश केला, ज्याच्यावर भगवंत प्रसन्न झाले, तो बालभक्त ध्रुव तिथे आता कशा प्रकारे राहतोय, आनंदानं राहतोय ना, सुखात आहे ना, हे त्यांना बघायचं होतं. पण तिथे गेल्यानंतर त्यांची निराशा झाली, अपेक्षाभंग झाला. कारण त्यांना असं आढळलं की तो ध्रुवलोक एका बाजूला पडलाय आणि सिंहासन त्याचं दुसरीकडेच पडलाय आणि ध्रुव स्वतः मात्र एका कोपऱ्यात कुशासनावर बसून अश्रू ढाळतोय. देवर्षी नारदांना आश्चर्य वाटलं की ज्याला भगवंतानं आढळपद दिलं, वास्तविक ते दिल्यानंतर आनंद वाटायला पाहिजे, सुखात राहायला पाहिजे, मग ध्रुवाची ही अवस्था का झाली? म्हणून जेव्हा त्यांनी उत्सुकतेनं त्याचं कारण विचारलं तेव्हा ध्रुव म्हणाला की भगवंत मला दर्शन द्यायला आलेले असताना मी त्यांच्याकडे संसारातल्या क्षुल्लक गोष्टीची मागणी केली, उच्च पद, आढळपद मागितलं. याच्याऐवजी मी जर त्यांच्या कृपाप्रेमाची मागणी केली असती, आशीर्वादाची मागणी केली असती, तर अधिक चांगलं झालं असतं. ते न झाल्यामुळे मला अपरिमित असं दुःख होतंय आणि प्रचंड प्रमाणात पश्चाताप होत आहे. आणि हा पश्चाताप मात्र कधीच संपणार नाही. वास्तविक जो भवच्छेद आहे, संसाराचा छेद करणार आहे, त्याच्या पायाशी गेल्यानंतर जे नाशिवंत आहे, अंतवंत आहे, अशाच गोष्टीची मी मागणी केली. हा जो पश्चाताप आहे, हा पश्चाताप आहे मला ह्या ध्रुवलोकात सुख देऊ शकत नाही, स्वस्थता देऊ शकत नाही, आनंद देऊ शकत नाही. ध्रुवाची ही जी अवस्था आहे, त्याचा तो पश्चाताप मैत्रेयांनी विदुरांना सांगितला आणि मैत्रेय म्हणतात, नवी मुकुंदस्य पदारविंदयो रजोर जुषस्तात भवादृशा जनाः वांछन्ति तद्दास्य मृते समात्मनो यदृच्छयात् लब्ध मनः समृद्धयः. विदुरजी, तुमच्यासारखी जी माणसं, जे सत्पुरुष भगवंताच्या चरणकमलांचा आश्रय घेतात, त्या चरणकमलातल्या मधात आस्वादन करणारे जे भुंगे होऊन राहतात, ते त्या भगवंताची निरंतर नित्य अशी सेवा करत असतात, चरणधुली आपल्या भाळी लावतात आणि ज्यांचं मन समोर असलेल्या परिस्थितीमध्ये सदैव संतुष्ट असतं, स्वस्थ असतं, कुठलीही परिस्थिती असो, जे समलोष्टात्मक कांचन आहेत, ज्यांची आत्मस्थिती कधीही ढळत नाही, विचलित होत नाही, अनुकूल परिस्थिती येवो अगर प्रतिकूल परिस्थिती येवो, जे त्याच्यामुळे आपल्यामध्ये बदल घडवत नाहीत, अशी जी तुमच्यासारखी माणसं आहेत, सत्पुरुष आहेत, ते भगवंताकडनं त्यांच्या सेवेशिवाय अन्य काहीही कुठलीही गोष्ट मागत नाही. भक्ती करायची कशासाठी? आणखीन भक्ती मिळावी म्हणून. स्वयंफलरूपत्वात भक्तीचं वर्णन देवर्षी नारदांनी आपल्या सूत्रामध्ये केलंय. भक्ती करून जेव्हा अन्य काहीतरी वस्तू मागितली जाते, पदार्थ मागितला जातो किंवा अन्य परिस्थिती मागितली जाते, याचा अर्थ भगवंताला आपण आपल्या
वासनांचं साधन बनवतो, भगवंताला गौणपद देतो आणि आपल्या इच्छा आकांक्षा वासना ह्या प्रधान ठरतात. पण मैत्री म्हणाले, विदुरजी तुमच्यासारखी जी माणसं आहेत ना, त्यांना भगवंता वाचून दुसरं काहीच नको असतं. कितीही चरणसेवा जरी केली तरी सुद्धा त्याच्यातून संसारातल्या अन्य पदार्थांची कामना त्यांच्या ठिकाणी नसते. केवळ भगवत भक्ती एवढंच त्यांना हवं असतं. आणि ती परिस्थिती ध्रुवाची त्यावेळेला नसल्यामुळं भगवत पद मागायच्या ऐवजी, मुक्ती मागायच्या ऐवजी त्यानं आढळपद मागितलं, जे फक्त कल्पांतापर्यंतच राहणार आहे, आणि ते सुद्धा पुन्हा नाशिवंतच आहे. मग म्हणाले, तर इकडे उत्तानपाद राजाच्या कानावर आलं की त्यांचा मुलगा ध्रुव आता घरी परत येतोय. लोकांनी वारंवार सांगून सुद्धा त्या उत्तानपादाचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे कसं शक्य आहे, यमलोकात गेलेला जीव परत कधी येतो का? तो जसा येत नाही तसा अरण्यात गेलेला, भगवंताच्या तपस्येसाठी गेलेला ध्रुव परत कसा येणार? आणि तो परत यावा असं माझं तरी सद्भाग्य कुठे आहे? पण असं विचार करत असताना मध्येच त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. हा म्हणाला, देवर्षी नारद म्हणाले होते खरे की हा ध्रुव जो वनामध्ये तपश्चर्यासाठी गेलाय तो भगवंताला प्रसन्न केल्यानंतर परत येईल. आता म्हणे ते जे त्याने सांगितलंय ते काही खोटं सोडू शकणार नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्या मनात विश्वास निर्माण झाला की हे जे लोक म्हणतात की ध्रुव परत आला ते खरंच असावं. आणि म्हणून आनंद विभोर होऊन अधीऱ्या मनानं तो उठला, अत्यंत प्रसन्न झाला. आणि ज्यांनी ज्यांनी ही बातमी दिली त्यांना आपल्या गळ्यातला बहुमूल्य असा हार बक्षीस म्हणून दिला. उत्तानपादाचं चित्त आपल्या मुलाचं मुख बघायला अतिशय उत्सुक होतं, अधीर झालेलं होतं. त्याच्या स्वागतासाठी म्हणून अनेक ब्राह्मण, आपल्या कुळातले जुने वृद्ध मंत्री आणि आपले सगळे बांधव यांना बरोबर घेतलं आणि एका अतिशय उत्तम घोड्यांनी जुंपलेल्या सुवर्णजडित अशा रथावर स्वार होऊन तो वेगानं नगराच्या बाहेर आला, सीमेवर आला. त्या रथासमोर अनेक वेदज्ञ वेदघोष करत होते, मंत्रघोष करत होते. शंख, दुंदुभी, वेणू इत्यादी अनेक मांगलिक वाद्य वाजत होती. आणि उत्तानपादाच्या दोन्ही राण्या सुनीती आणि सुरुची त्या सुद्धा सुवर्णालंकारांनी सुशोभित होऊन राजकुमार उत्तमाच्या बरोबर पालख्यांमधनं पुढे चाललेल्या होत्या. त्या उपवनाजवळ बालभक्त ध्रुव आला आणि त्याला बघितलं मात्र उत्तानपाद अत्यंत अधीर चित्तानं तत्काळ त्या रथातून उतरला आणि आपल्या मुलाला बघण्यासाठी अतिशय उत्कंठित झालेल्या मनानं त्या ध्रुवाला त्याने आपल्या बाहुपाशात घेतलं. दीर्घ श्वास सोडतोय, प्रेमातूर झालेला आहे. आणि त्यावेळेला असं जाणवलं की पहिला जो ध्रुव आपण बघितला होता तो ध्रुव नाहीये, हा आता वेगळाच ध्रुव झालाय. भगवंताच्या परमपवित्र अशा पदस्पर्शांचा
ह्याला लाभ झालेला आहे. ह्याच्या ठिकाणची सगळी पापबंधनं ही नष्ट झालेली आहेत. आणि त्याला बघितल्यानंतर, ध्रुवाला बघितल्यानंतर उत्तानपादाच्या मनातली एक सर्वात मोठी कामना, इच्छा पूर्ण झाली. वारंवार आपल्या मुलाच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. अतिशय आनंद झाला आणि प्रेमातून निघालेले जे थंडगार असे अश्रू होते डोळ्यातून पाझरत असलेले, त्या अश्रूंनी त्यांनी ध्रुवाला स्नान घातलं. वास्तविक अश्रू हे साधारण कोमट असतात, पण ते अश्रू जेव्हा दुःखामुळे बाहेर येतात तेव्हा ते कोमट असतात. आणि अत्यंत आनंदानं, सुखानं, प्रेमानं जेव्हा असे अश्रू डोळ्यातून पाझरतात तेव्हा ते अश्रू शीतल असतात, थंड असतात. नंतर सगळ्या सज्जनांना पुढे घेऊन ध्रुवानं आपल्या वडिलांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन परस्परांनी एकमेकांचं कुशल वगैरे विचारलं आणि आपल्या दोन्ही मातांना ध्रुवानी नमस्कार केला, साष्टांग प्रणिपात केला. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.